नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी गावरान कैऱ्यांचं लोणचं घालणार आहे। तर या कैऱ्या थोड्याशा कमी आंबट आहेत, खूप आंबट पण नाही, मीडियम आहेत। तर ह्या मी रात्रभर भिजत घातलेल्या होत्या पाण्यामध्ये, कारण की त्याच्यावरची जी घाण असते ती पण निघून जाते आणि कैऱ्या आपल्या एकदम निवळून निघतात। त्यातल्या चिकाचं प्रमाणही कमी होते आणि त्या खूप करकरीत होतात रात्री पाण्यात घातल्यानंतर। आता ह्या सर्व मी काढून घेणार आहे एक एक करून, आणि त्या आपल्याला एकदम कोरड्या करून घ्यायच्या आहेत दुसऱ्या फडक्याने, कारण पाण्याचा अजिबात त्यामध्ये अंश राहिला नाही पाहिजे। आता या फडक्याने मी आता ह्या सगळ्या स्वच्छ करून घेणार आहे। अशा कोरड्या करून घ्यायच्या आहेत ह्या कैऱ्या, कारण कैरीचं लोणचं हे वर्षभर टिकवायचं असतं। पाणी अजिबात लागू द्यायचं नाही आहे। आणि आता एका चाकूच्या साहाय्याने आपल्याला त्याची नाकं, म्हणजे हे जे टोक आहे कैरीचं, ते काढून घ्यायचं आहे, कारण की मग त्यामध्ये पण खूप जरा धुळीचं प्रमाण पण जास्त बसलेलं असतं आणि ते लोणच्यामध्ये चांगलंही पण लागत नाही। तर या प्रकारे मी सर्व कैऱ्यांचं हे टोकं काढून घेणार आहे चाकूच्या साहाय्याने, आणि मग नंतर आडकीत त्याच्या या साहाय्याने कैरी ही मी कापून घेणार आहे। तर एका कैरीचे जवळजवळ 3 भाग आपल्याला इथे करायचे आहेत, म्हणजे कैरीच्या फोडी ह्या लहान होतात, लहान करता येतात, किंवा आपल्याला जेवढ्या हव्या असतील तेवढ्या आपल्याला त्या प्रकारे कापता येतात। तर यामधील जी कोय आहे तर ती मी साईडला ठेवणार आहे, कारण मला त्या कोयीपासून सुपारी बनवायची आहे। हे या प्रकारचं लोणचं हे मी दरवर्षी करत असते। हे पहा, या प्रकारे छोट्या छोट्या फोडी ह्या मी करून घेणार आहे सर्व। थोडासा कैरीच्या बाटामुळे कैरी वर्षभर टिकण्यास आपल्याला मदत होते, त्यामुळे मी त्यासहित घेणार आहे। आणि हे पहा, या प्रकारे मी सर्व कैऱ्यांच्या या फोडी केलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला लोणचं पटपट पटपट कापता येतं। आडकित्ता घरीच असल्या कारणानं मी कैऱ्या ह्या घरीच फोडत असते। तुम्ही बाजारातूनही फोडून आणू शकता। थोडासा पिवळसर रंग आहे, पण तरी पण लोणचं हे करकरीत राहतं, त्याच्यामुळे काही प्रश्न येत नाही। आता या कैऱ्यांच्या फोडी केल्यानंतर त्याच्या मी सर्व कोया ह्या बाजूला केलेल्या आहेत, आणि हे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे सर्व मी कैरीच्या फोडी बनवलेल्या आहेत, आणि त्या मी एका नॅपकिनवर किंवा बेडशीटवर सुकवून देणार आहे। ही कोय आहे, तर याची मी सुपारी बनवणार आहे। तर हे मी दिवसभर सुकवायला ठेवणार आहे घरातच, आणि संध्याकाळी याचं लोणचं घालणार आहे, कारण यातला ओलसरपणा तो आपोआप कमी होतो 4-5 तास नंतर सुकवल्यानंतर। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही यापेक्षाही मोठ्या फोडी किंवा यापेक्षाही छोट्या फोडी करू शकता आपल्या आवडीनुसार। तर त्यासाठी मी इथे 1 लिटर हे तेल तापण्यास ठेवलेलं आहे। जवळजवळ 5 किलो कैऱ्या त्या आहेत, त्यासाठी मी इथे 1 लिटर तेल घेतलेलं आहे, आणि त्यामध्ये मी थोड्याशा लवंगा आणि लसूण घालणार आहे, कारण त्याने टेस्ट आणि सुवासही खूप सुंदर येतो। आता मी तेल तापले की नाही ते पाहते, अजून त्याला थोडासा वेळ आहे। आता एकदम कडकडीत झालेलं आहे, तर यामध्ये मी अर्धी वाटी ही अख्खा लसूण मी टाकलेला आहे, आणि 10 ते 12 लवंगा यामध्ये टाकलेला आहे। आता ते आपल्याला थंड होऊ द्यायचे। इथे मी पाव किलो मोहरी डाळ घेतलेली आहे, ती मी कढईमध्ये गरम करून घेणार आहे, नुसती गरम करणार आहे, कारण त्यामध्ये जर पाण्याचा थोडासा ओलसरपणा जर असेल तर तो निघून जातो, म्हणून मी ती गरम करून घेत असते नेहमी। तर ती अगदी म्हणजे हाताला बघायचं आहे आपल्याला, जर चटका बसेल तेवढंच आपल्याला ते गरम करायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे। तर इथे ही भाजून झालेली आहे, म्हणजे गरम करून झालेली आहे, आणि इथे मी 200 ग्रॅम
हे मीठ घेतलेलं आहे, तेही मी इथे गरम करून घेणार आहे. मिठातही पाण्याचं थोडासा ओलसरपणा असू शकतो. याचं कारण असं की लोणचं हे आपलं वर्षभर टिकतं, म्हणून मी हे 2 गोष्टी ह्या गरम करून घेत असते आणि त्या थंड करून घ्यायच्या आणि मग नंतर तेल त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर तेलही इथे थंड झालेलं आहे आणि त्यासाठी मी इथे 2 चमचे हे हिंग घेतलेलं आहे. हिंग तुम्ही कुठलंही वापरू शकता. आणि 5 चमचे मी इथे ही हळद घेतलेली आहे. ही हळद मी घरीच बनवलेली आहे, तुम्ही रेडीमेडही वापरू शकता. तर इथे ही मोहरीची डाळ आणि मीठ एकदम थंड झालेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला आता हे सर्व मसाले एकत्र करायचे आहे. तर इथे मी हळद टाकत आहे, हळदीनंतर हिंग टाकलं आहे, हिंगानंतर इथे मी 5 चमचे हे लाल तिखट घेतलेलं आहे. थोडंसं कमी तिखट आहे, तर त्याचा मी इथे वापर केलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्तही वापरू शकता. आणि इथे मी केप्रचं 1 पाकिट घेतलेलं आहे पूर्ण लोणचे मसाला. तर ते मी इथे हे सर्व एकत्र करून घेणार आहे. हाताने सर्व एकत्र करून घेतलेलं आहे. आणि यामध्ये आता एक मोठं पातेलं घेतलेलं आहे मी आणि त्या पातेल्यामध्ये आपल्याला जो हा मसाला बनवलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये जे तेल गरम केलेलं आहे आणि ते थंड झालेलं आहे, म्हणजे कोमट घातलं तरी चालतं, हे घालून घ्यायचं आहे आणि चांगलं एकजीव करायचं आहे. एका पळीने किंवा तुम्ही उलटण्याने वगैरेही करू शकता. चांगलं हलवून घ्यायचं आहे, एकजीव झालं पाहिजे ते. आणि हलवून झाल्यानंतर आपल्याला हळूहळू कैऱ्या थोड्या थोड्या करून अशा घालायच्या आहेत आणि त्या योग्य प्रकारे हलवायच्या आहेत. केप्र मसाला याला चव खूप सुंदर असते आणि रंगही छान येतो, म्हणून मी त्याचा इथे वापर करत असते, नेहमीच करते. तर हे पाहू शकता तुम्ही, याला खूप सुंदर रंगही आलेला आहे. आणि त्यामध्ये छोट्या छोट्या ज्या दिसत आहे ते लवंगाही त्याच्यावर तरंगत आहेत, तर त्याही खूप सुंदर दिसतात आहे. आणि त्यामध्ये आपल्याला आता या सर्व फोडी या टाकून घ्यायच्या आहेत. या फोडी इथे एकदम सुकलेल्या आहेत. त्यामध्ये जर थोडासा कचरा वगैरे जर असेल तर तो काढून घ्यायचा आहे. आणि थोडं थोडं करून आपल्याला या पातेल्यामध्ये सर्व त्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत. एकदा मी हे हलवून घेते, कारण मीठ हे खाली बसतं, लगेच मिक्स होत नाही, कारण त्याला लगेच पाणी सुटत नाही. कैरी ज्यावेळेस आपण त्यामध्ये टाकतो त्यावेळेस त्याचं पाणी होतं आणि मीठ हे मिक्स होतं. आता या प्रकारे सर्व मी इथे टाकून घेणार आहे आणि हलवून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व फोडींना तो मसाला लागला जाईल. अशा पद्धतीने आपल्याला ते हलवायचं आहे. हे लोणचं मी संध्याकाळी घालत आहे, 6 वाजलेले आहेत. हे रात्रभर आपल्याला या पातेल्यामध्येच ठेवायचं आहे, कारण लगेच बरणीत भरायचं नाही आहे. कारण जी मोहरी आणि जे मीठ असतं ते एकजीव होत नाही. या प्रकारे आता मी सर्व हे हलवून घेतलेलं आहे आणि हे रात्रभर आता त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे, एखादी ताटली वगैरे किंवा ताट. आणि सकाळी आपल्याला ते लोणचं बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता तुम्ही किती छान रंग आलेला आहे त्याला आणि तेलही खूप सुटलेलं आहे, पाणीही सुटलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर टेस्ट लागते. करून पहा नक्की. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या बरणीमध्ये मी हे लोणचं भरून ठेवणार आहे. जरा छोटीशीच आहे, मला पुरणार नाही आहे, पण मी काही लोणचं हे दुसऱ्या बरणीत घालणार आहे. आता हे सर्व हलवून घ्यायचं आहे परत एकदा, म्हणजे लोणचं हे एकजीव होतं. नाहीतर वरचा भाग जर वरती टाकला लगेच बरणीमध्ये तर मग त्याची चव जरा थोडीशी वेगळी येते. हे सर्व आपल्याला हलवून भरायचं आहे परत एकदा. आणि ही बरणी एकदम
तर या प्रकारे आपल्याला थोडं थोडं करून या बरणीमध्ये सर्व लोणचं भरायचं आहे. जेवढं बसेल तेवढं मी यामध्ये भरणार आहे.